घरातली पटापट कामं आवरलेली होती. मालियाला भेटायला जायचं होतं. कारभाऱ्यांचं अजून कलरचं काम संपलेलं नव्हतं. सासूबाईचं काहीतरी खडूक मिडूक चालूच होतं. अहो 10 वाजलेलं पण एवढं कडक ऊन पडलेलं ना. अगोदर तुम्हाला झाडाखाली बसवते आणि नंतर तुमच्याशी गप्पा मारते. मी कपडे सुकत घालायची होती. अहो अर्ध्या तासातच इस्त्री केल्यासारखे कपडे सुकून होतात. मागचं सगळं सोडावं. मागचं माझ्या आकाश बघा कसलं निळं झार दिसतंय. लय भारी वाटत होतं. एवढं मस्त अथांग नुसतं आकाश, जिकडं जाईल तिकडं नुसता निसर्गच निसर्ग. ही आमच्या गावची पायवाट आणि ही आमची गावची ना पडीक शाळा. पहिली पण तुम्हाला दाखवले. मला जरा इथं जायला भीतीच वाटते. पडीक आहे ना, पण आपलं पिल्लू काय घाबरत नाही बघा. तिथं जाऊन झोक्यावर बिक्यावर बसून आलं. तुटलेलं आहे पण झोका बिका सिसो सगळं खेळून येतं. मालेनं रात्री दूध आणून दिलेलं, ती किटली परत द्यायची होती. आणि ही आमच्या गावची विहीर. अहो हिरवं पाणी पण जरा लांबनं काळच दिसतं. इकडं सासूबाईची स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, जायचं नाही. लहानपणी असं कोणी केले चिंपाट म्हणजे संडाचा डबा घेऊन जायचं शेतात आणि असं गरा 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 फिरवायचं. पण आपल्या पिल्लूच्या डोक्यातच आपटले ना. हसत हसत